तर हॅलो यूट्यूब फॅमिली, गुड आफ्टरनून. आता ड्युटीवर जायचा टाइम झालाय, चला म्हणलं एक शॉर्ट व्हिडिओ बनवा. तर कसं आहे, काय लोक म्हणतात की नवरा सोडून ऐश करते, नवरा सोडून फिरते, मजा मारते. अरे काय ऐश करते मी? रोज कामाला जाते, रोज काम नसलं तर जिथं नाही तिथं काम हुडकते आणि कामावर जाते. आणि काम प्रत्येकाला करावं लागतं, सर्व्हिसवाल्याला करावं लागतं, गोरगरीबाला, श्रीमंताला, सगळ्याला करावं लागतं. आणि मी लोकांची बरोबरी करत नाही आणि लोकांकडे बघून जगत नाही. माझ्याकडे काय आहे त्यातच समाधानी आहे मी. आणि मला लोकांकडे बघून जगायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवरा सोडून काय मजा करते मी? काय वाटतं तुम्हाला? रील्स बनवली म्हणजे नवरा सोडून मजा करणे असं आहे का? सांगा तुम्ही. सगळी दुनियाच रील्स बनवते, ते सोडा. पण माझ्याकडे जे कपडे दिसतात, माझ्याकडे तेवढं असणं सध्या मोठी गोष्ट आहे का? कपडे घालणं, चांगले उंगले राहणं, चांगलं राहणं, तो माझा शौक आहे म्हणून मी राहते. माझ्याकडे बघितले कोणी म्हणणारच नाही मी गरीब आहे किंवा मी वाईट परिस्थितीतून चालले. पण ते पण काही लोकांना बघवत नाही, म्हणतात की तू नवरा सोडून आयुष करते. पण नवरा मला सोडून आयुष करते, लेकराला सोडून आयुष करते, त्याच्याबद्दल कुणीच का काही बोलत नाही. लेकरं सोडले, बायको सोडली, दुसरी बायको किंवा दुसरी सासरवाडी जोडली आणि आयुष करतोय. ते सोडून लपडेबाजी, छिनालबाजी पण करतोय. त्याला ते कोणाला दिसत नाही का? तर तो सोशल मीडियावर नाही. मी सोशल मीडियावर आहे, मी सगळं रिॲलिटी सांगितली म्हणून मला चुकीचं ठरवलं. असाच तुमचा म्हणजे कायदा आहे ना तुमचा समाजाचा, बरोबर ना? आणि तुम्हाला तुमच्या माहितीसाठी कितीतरी मी व्हिडिओ शेअर केले. ते व्हिडिओ बघून तरी तुमच्या लक्षात यायला पाहिजे ना बाबा हे का बोलते ती. आणि खरं सांगू का, माझी खरी परिस्थिती सांगून किंवा काही करून मला लय पैसा भेटेल असं काही नाहीये. पण कुठंतरी मला दाखवून द्यायचंय की का असं लोक अन्याय करतात, कशामुळं. लेडीजचा जन्म एवढा वाईट आहे ना, खरंच वाईट आहे लईच. आणि आजच्या काळामध्ये मुली नाहीत तेव्हा बी मुलीसाठी तरसत आहेत. आणि ज्यांना लग्न करून दिलं ना त्या पोरींचा काही हेच नाही. कुठं अत्याचार हो, कुठं शारीरिक मानसिक त्रास दे, काय 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 चाललंय जगामध्ये. घटस्फोटच प्रमाण वाढले. माझ्या लाईफमध्ये खरंच झाले आणि मी रिअलमध्ये ते भोगते म्हणून मी बनवते बस. कुणाला काही चांगलं मागलं वाटत असेल नसेल, ज्याचं चांगलं आहे त्याला तर काहीच ह्याच्याशी घेणं देणं नाही, ते नावं ठेवतात. पण ज्याच्यावर खरी ही कंडिशन बितली आहे त्यांना मात्र नक्कीच कुठंतरी दुःख वाटते. काय म्हणताय?